कधी कधी आपण अशा काही गोष्टी बोलतो ज्या कोणाच्याही मनाला स्पर्शून जातात किंवा कोणाला हर्ट देखील करत असतात. आपण जेही काही बोलतो ना त्यामुळे आपलं इम्प्रेशन तसं पडतं. आपण चांगलं बोललो ना तर चांगलं इम्प्रेशन पडतं आणि वाईट बोलत असलो तर नक्कीच तुमचं बॅड इम्प्रेशन हे पडत असतं. तुम्हाला कोणावर रागवायचे आहे तर तुम्हाला कशाची गरज पडते? शब्दांची. जर तुम्हाला कोणाला इम्प्रेस करायचं आहे तरी तुम्हाला गरज पडेल ती म्हणजे शब्दांचीच. आपल्यातील खूप सारे लोक ओपनली बोलायला खूप घाबरतात. जसं त्यांच्या मनात एन्झायटी असते की ते माझ्याशी बोलतील की नाही किंवा समोरचा काय विचार करेल. जर त्यांना माईक घेऊन कुठे बोलायला सांगितले ना तर ते इतके घाबरून जातात की स्टेजवर जाण्याआधीच घामाने ते ओले होऊन जातात आणि त्याच जागेवर तुम्ही कॉन्फिडंट होऊन काही बोललात ना तर समोरील पब्लिक तुमचं नक्कीच ऐकते. जसं मोठमोठे कॉमेडियन किती हसवतात किंवा सिंगर्स वेगळ्याच दुनियेत आपल्याला घेऊन जातात, तसंच तुम्हीही तुमच्या बोलण्याने तुमची काही गोष्ट मांडल्याने कोणालाही केव्हाही इम्प्रेस करू शकतात. त्यांच्या मनात तुमची रिस्पेक्ट तुम्ही अजून जास्त वाढवू शकतात. तुमची कोणतीही गोष्ट मांडण्याआधी किंवा तुमचे शब्द तोंडाबाहेर येण्याआधीच तुम्ही तेच राहा जसे एकदम रिअल आहात, एकदम ओरिजिनल आहात. कोणालाही कॉपी करण्याची गरज नाहीये. खूप सारे लोक बघतात की समोरचा कशा प्रकारे बोलतोय आणि लोक त्यांच्याशी किती मजेने बोलताय. मुली त्यांच्या माग धावताय आणि सजेशन घेतायत. तेव्हा तेही हाच विचार करतात की मीही असाच इम्प्रेशन पाडेल, असेच बोलेल, त्यांचीच कॉपी करेल. पण यार तुम्ही कोणाचेही कपडे घालून स्वतःसारखे दिसू शकतात का? नाही. तुमची स्वतःची एक वेगळी ओळख आहे तर तुम्ही दुसऱ्यासारखे कसे बनू शकतात? म्हणून दुसऱ्यासारखे होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जसे आहात ना तसेच राहा. लोक ऑटोमॅटिकली तुमच्याशी बोलतील, तुमच्यासोबत टाइम स्पेंड करतील. यानंतर आहे कम्युनिकेट क्लिअरली. जसं एक मुलगा होता, तो काही बोलताना अडकायचा, थांबून बोलण्याचा प्रयत्न करायचा किंवा बोलायचा आणि ह्याच गोष्टीमुळे लोक त्याला खूप हसायचे, त्याच्यावर विनोद करायचे. त्याचे जवळचे मित्र, त्याचे नातेवाईक आणि कधी कधी त्याचे फॅमिली मेंबर्सही त्याला चिडवायचे. आता शाळा कॉलेज तर कसं बसं पास करून त्याने घेतले, पण ही गोष्ट एंड होण्याचे नाव घेत नव्हती. आता तो जिथे काम करत होता तिथेही त्याच्याशी कोणी बोलायला तयार होत नव्हतं. तेव्हा त्याच्याही मनात मुलांसारखे विचार येतात की माझीही गर्लफ्रेंड असायला हवी किंवा मीही प्रेम केलं पाहिजे. पण गर्लफ्रेंड तर फार दूरची गोष्ट आहे, त्याची कोणी फ्रेंडही नव्हती. कधी कधी वाटायचं की असं अडकून बोलणे शाप आहे त्याच्यासाठी. आयुष्य संपलंय त्याचं, तो मरेपर्यंत असाच राहील. खूप ठिकाणी त्याने उपचार घेतले, मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये त्याने पैसा वाया घातला, पण त्याला योग्य उपचार मिळत नव्हता. मग तो एका दिवशी कुठल्या तरी जागेवर उदास बसला होता. तिथून कोणीतरी एक बाबा जात असतो, तेव्हा तो ऐकतो की टूटेगी कभी तुम्हारी आस नहीं, जो तुम्हारे पास है वो सबके पास नहीं. त्याने 2-3 वेळा ही गोष्ट त्या बाबाच्या तोंडून ऐकली. तेव्हा तो रागात ओरडून म्हणाला की काय आहे माझ्याकडे. थोडा थांबला आणि पुन्हा म्हणाला हा अडकणारा आवाज. पण लहानपणापासून मोठं होईपर्यंत सर्वांनी जोकर बनून ठेवलंय मला. ते बाबा हसले आणि त्याच्या जवळ येऊन बोलले की माझ्यासोबत चल. त्याने विचारलं कुठे. तेव्हा तो बाबा म्हणाला तुझ्या आवाजाचा इलाज करूयात. ते बाबा त्याला एका झोपडीत घेऊन गेले. तिथे त्यांनी त्याला आयुर्वेदिक औषध दिलं आणि मंत्र दिला की हा मंत्र म्हणत राहायचे तेव्हापर्यंत, जेव्हापर्यंत हे औषध आहे तेव्हापर्यंत. मग तो मनात असो की जोरजोराने बोलून असो, तो मंत्र जपत राहायचे. आणि तो मंत्र होता की मला जे पाहिजे ते का नाही मिळालं मला, तुला जे भेटलंय ते का मिळाले तुला. लोक ऐकून न ऐकल्यासारखं करताय मला. आता बघतोच कोण कसं ऐकत नाही मला. आणि या मंत्रानेच त्याची प्रॅक्टिस व्हायला लागली आणि त्याचे बोबडे बोलणे हळूहळू कमी होत गेले. 2 महिने गेले आणि त्याचा आवाज आता पहिल्यापेक्षाही बेटर झाला. त्याचा तो कॉन्फिडन्स गेला होता ना, तो पुन्हा यायला लागला आणि बोलण्यात जी अडचण होत होती ऑटोमॅटिकली संपत गेली. आणि त्याचं इतकं स्पष्ट आणि नेमकं बोलण्यामुळे मुलं आणि मुले सगळीच त्याच्याशी बोलायला लागले. हळूहळू सगळेच इम्प्रेस व्हायला लागले आणि इथूनच त्याची न्यू जर्नी सुरू झाली. तर मग गोष्ट ही आहे की प्रॅक्टिस करत जा. तुमचा आवाज कसाही असेल काहीही फरक पडत नाही. फक्त तुमच्या शब्दात ती जान असली पाहिजे. तुम्ही जेही काही बोलता ते समोरच्याला क्लिअरली ऐकू गेलं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की तुम्ही दरवेळेस चुकीचं बोलताय आणि समोरच्याकडूनही एक्सपेक्ट करतात की त्याने माझी रिस्पेक्ट केली पाहिजे, त्याने माझ्यावर ट्रस्ट केला पाहिजे. तर असं होणं शक्यच नाही. लोकांना प्रेमाने बोललेलं आवडतं. जितके जास्त पॉझिटिव्ह तुम्ही बोलू शकतात ना तितकी जास्त तुमची व्हॅल्यू वाढत जाईल आणि तितकेच जास्त लोक तुम्हाला ओळखतील. आणि यार काही बोलण्याआधी स्वतःची काळजी घेत जा. म्हणजे तुम्ही जेही काही बोलताय तीच गोष्ट तुम्हाला कोणी ना कोणी बोलली तर तुम्हाला काय फील होईल. याने तुम्हाला त्या गोष्टीचा अंदाज लागून जाईल की समोरच्याला काय बोलायचे आहे आणि कसे बोलायचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे कन्व्हर्सेशनचा टॉपिकही बघत जा आणि तुमच्या हॅबिट्सही लक्षात घेत जा. जसे तुमचे काही फ्रेंड्स आहेत आणि ते काही बोलतात
बोलतायत आणि तुम्ही तिथे लेट पोचलेत आणि तुम्हाला माहिती नाहीये की तिथे काय बोललं जातंय आणि तुम्ही डायरेक्ट प्रश्न उत्तर करायला लागलेत, तर मग ती गोष्ट कोणाला ना कोणाला नक्कीच खटकेल. म्हणून डायरेक्ट कोणाशीही काही बोलण्याआधी हे नक्कीच समजून घ्या की तिथे काय बोललं जातंय आणि त्यांचा टॉपिक संपून देत जा. आय होप तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल की कोणाशी कसे बोलायचे आणि ह्या गोष्टींनी नक्कीच तुम्हाला नवं काहीतरी शिकायला मिळाले असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून शेअर करा आणि असेच नॉलेजेबल आणि मोटिवेशनल व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फ्रॉम ड्रीम मराठी मोटिवेशन.